सावकाश डोळे बंद करायचे. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करायचे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला अधिक रिलॅक्स आणि अधिक शांत करतोय ह्याचा अनुभव घ्यायचा आहे. बाहेर सुटणारा प्रत्येक श्वास आपल्या शरीरातील मनातील ताणतणाव टेन्शन पूर्णपणे सोडून देत आहे आणि अतिशय नैसर्गिकरित्या चाललेल्या ह्या श्वासोश्वासाच्या क्रियेने आपण पूर्णपणे शांत रिलॅक्स होत चालल्याचा अनुभव आपण घेत आहोत. संपूर्ण शरीर एकदम शिथिल आणि रिलॅक्स सोडून द्यायचं आहे आणि ज्या अवस्थेमध्ये आपल्याला कम्फर्टेबली बसता येईल असं बसायचं आहे किंवा आडवं झोपलं तरीही चालणार आहे. पूर्ण लक्ष आपण आपल्या पायाकडे नेणार आहोत. पायाची बोटं, पायाचा पंजा, पावलं पूर्णपणे शांत रिलॅक्स एकदम सौम्य झाल्याचा अनुभव आपण घ्यायचा आहे. कळत नकळत कुठल्याही प्रकारचा ताण आपल्या पायामध्ये असेल, टेन्शन असेल तर ते एकदम सोडून द्यायचं आहे. पायाची पावलं एकदम रिलॅक्स करायची आहेत. आपण खुर्चीवर बसलो असलो तर पाय जमिनीवर पूर्णपणे ठेवून द्यायचेत, जेणेकरून आपलं ग्राउंडिंग व्यवस्थित होणार आहे. आपल्या पृथ्वीशी, आपल्या मदर अर्थशी आपण पूर्णपणे छान कनेक्ट होणार आहोत. पाठीचा कणा ताठ, डोकं सरळ, जेणेकरून आपलं सहस्रार चक्रवर्ती आपल्या आकाशाकडे, आपल्या सूर्यमंडळाकडे व्यवस्थित कनेक्ट होणार आहे. जशी जशी पावलं छान रिलॅक्स होत आहे तसंच हेच रिलॅक्सेशन वरती आपल्या पोटरीकडे, आपल्या नडगीकडे पसरत चालल्याचा अनुभव आपण घेतोय. प्रत्येक श्वासाबरोबर ही शांतता, ही सौम्यता, हे रिलॅक्स्ड फिलिंग अधिक द्विगुणित होत चाललं आहे. आपले गुडघेसुद्धा पूर्णपणे मोकळे होत आहेत. बरेच वेळा आपल्या गुडघ्यांमध्ये आपण खूप भीती साठवून ठेवलेली असते आणि त्याचबरोबर गुडघे हे एक आपल्या इगोचं स्थान आहे. आज आपण या गुडघ्यांना परवानगी देणार आहोत की त्यांनी संपूर्णपणे रिलॅक्स व्हावं आणि कळत नकळत कुठलाही इगो असेल, कुठलीही भीती असेल तर ती पूर्णपणे सोडून द्यावी. हेच रिलॅक्सेशन, हीच शांतता आपल्या गुडघ्याकडनं आणखी वर आपल्या मांडीकडे पसरत आहे. आपल्या जांघेकडे, कमरेकडे, आपल्या कमरेच्या खालील संपूर्ण शरीर पूर्णपणे शांत रिलॅक्स झाल्याचा अनुभव घ्यायचा आहे. एक दीर्घ श्वास घेऊन सोडून द्यायचा आहे आणि जर कुठेही ताणतणाव असेल तर तो श्वासाच्या द्वारे मोकळा करून द्यायचा आहे. प्रत्येक श्वासाबरोबर तो ताण आपलं शरीर सोडून देतोय आणि आपलं शरीर अधिक मोकळं होत चालल्याचा अनुभव आपण घेतोय. छान. हेच रिलॅक्सेशन आपल्या ओटीपोटाकडनं पोटाकडे, पोटाकडील संपूर्ण अवयव पूर्णपणे शिथिल, पूर्णपणे शांत, पूर्णपणे रिलॅक्स होत चालल्याचा अनुभव घ्यायचा आहे. आपल्या बेंबीच्या आजूबाजूला बरेच वेळा आपण खूप काळजी, टेन्शन साठवून ठेवत असतो. बऱ्याचशा नकारात्मक भावना आपल्या ह्या सोलर प्लेक्ससमध्ये साठलेल्या असतात. काही दीर्घ श्वास घेत श्वासाबरोबर आपलं पोट आपण रिलॅक्स करतोय आणि त्याचबरोबर अशी कल्पना करतोय की सगळं टेन्शन, सगळा ताण
या श्वासाबरोबर आपण सोडून देऊन आपलं पोट एकदम शांत, एकदम रिलॅक्स्ड आणि शिथिल झालेलं आहे. हीच शांतता, हीच शिथिलता आपल्या पोटाकडनं वरती आपल्या छातीकडे पसरत आहे. छातीची फुफ्फुस, हृदय, बरगड्या एकदम मोकळ्या होत चालल्या आहेत. बरेच वेळा कुठलं ना कुठलं तरी दुःख, एखादं खंत, एखादं वाईट वाटणं, एखादी डिसअपॉइंटमेंट, हर्ट, ग्रीफ, लॉस हे आपण आपल्या हार्टमध्ये, आपल्या चेस्टमध्ये साठवून ठेवत असतो. आज आपल्या दीर्घ श्वासाने आपण आपल्या छातीला, आपल्या हृदयाला सुद्धा पूर्ण रिलॅक्स व्हायची परवानगी देणार आहोत. प्रत्येक श्वासाबरोबर आपलं हृदय, आपलं शरीर, आपली छाती अधिक मोकळी होत चालली आहे. आणि कळत नकळत कुठल्याही प्रकारच्या नकारात्मक भावना तिथे साठल्या असतील तर त्याही दीर्घ श्वास घेऊन आपण बाहेर सोडून देत आहोत. हीच शांतता, हीच शिथिलता आता आपल्या पाठीकडे पसरत आहे. खालच्या माकड हाडापासून वरती मानेच्या मणक्यापर्यंत संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स होत आहे. आपलं माकड हाड, कंबर, मधली पाठ, पाठीचे स्नायू, मणक्याची हाडं, वरची पाठ एकदम रिलॅक्स होते. आपण एखाद्या खुर्चीवर बसलो असू तर आपली पाठ एकदम सोडून त्या खुर्चीवर सोडून द्यायला हरकत नाही. पलंगावर झोपलो असू तर संपूर्ण वजन खाली पृथ्वीकडे सोडून द्यायचं आहे. आपलं पूर्ण वजन खाली जणू काही आपण जमिनीकडे, आपल्या धरणी मातेकडे पूर्णपणे सोडून देत आहोत. आणि आपण अगदी एखाद्या फुलपाखरासारखे हलके फुलके होत आहोत अशी कल्पना करायची. हीच शिथिलता, हेच रिलॅक्स्ड फिलिंग आता आपल्या खांद्यावर पसरत आहे. दोन्ही खांदे एकदा वर उंच घ्यायचे आणि मग खाली सोडून द्यायचे. पुन्हा एकदा दोन्ही खांदे कानाजवळ वर न्यायचे आणि खाली सोडून द्यायचे. खांद्यांमध्ये सुद्धा बरेच वेळा जबाबदारीचं ताण, टेन्शन आपण कॅरी करत असतो. या जबाबदारीच्या ओझ्याने खांदेसुद्धा बरेच वेळा थकलेले असतात. आज या खांद्यांना सुद्धा आपण रिलॅक्स व्हायची परवानगी देणार आहोत. दोन्ही खांदे, दोन्ही हात, हाताची कोपरं, हाताचं मनगट, हाताची बोटं एकदम शांत, एकदम रिलॅक्स, पूर्णपणे मोकळी आणि शिथिल होत चालल्याचा अनुभव आपण घेत आहोत. हीच शिथिलता, हाच मोकळेपणा आता आपल्या खांद्यांकडनं वरती गळ्याकडे, मानेकडे पसरत आहे. बरेच वेळा खूप काही बोलायचं असतं, खूप काही सांगायचं असतं, व्यक्त व्हायचं असतं, पण जेव्हा ते शब्द व्यक्त होत नाहीत, ते आपल्या घशात अडकून राहतात, तेव्हा ते आपल्याला थायरॉईड किंवा घशाचे त्रास देतात. आज आपण तिथे असलेला ताणसुद्धा मोकळा करून देणार आहोत आणि आजपासनं आपण एकदम मोकळे होणार आहोत अशा स्वतःशी निश्चय करणार आहोत. मनात कुठलीही नकारात्मकता न साठवून ठेवता, मनात कुठलाही किंतु न धरून ठेवता, जे काही आहे ते अतिशय मोकळेपणाने व्यक्त होऊन, बोलून मोकळे व्हायचा निश्चय आपण करत आहोत. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेत हा मोकळेपणा, ही शिथिलता आता आपल्या चेहऱ्याकडे पसरत चालल्याचा अनुभव घ्यायचा आहे. पूर्ण चेहरा एकदम शिथिल होतोय. जबडा अलगद रिलॅक्स करायचा आहे. जीभ अलगद खालच्या टाळूवर सोडून द्यायची आहे. डोळे अलगद खोलवर जाऊन द्यायचे. चेहरा पण एकदम सौम्य आणि रिलॅक्स होत चालला आहे.
पुन्हा एक दीर्घ श्वास घेऊन आता डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर छान रिलॅक्स झाल्याचा अनुभव घ्यायचा आहे, अगदी वर टाळूपर्यंत. कळत नकळत कुठेही ताण जाणवत असेल तर त्या अवयवाकडे थोडंसं लक्ष केंद्रित केलं आणि काही काळ दीर्घ श्वास घेतला तर तो अवयवसुद्धा पूर्णपणे रिलॅक्स व्हायला मदत होईल. असं हे अतिशय शांत रिलॅक्स असं शरीर आणि तसंच तितकंच रिलॅक्स मन घेऊन आपण आपल्या या छान हिलिंगच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. जसं शरीर रिलॅक्स होत आहे तसं हळूहळू मनही मोकळं होत आहे, मनही रिलॅक्स होत आहे. आणि आता आपण आपल्या अतिशय आवडत्या अशा निसर्गरम्य ठिकाणी जात आहोत, जिथे भरपूर निसर्ग आहे, हिरवीगार झाडी आहे, खळखळ वाहणारं पाणी आहे, छानसा झरा आहे आणि त्या झऱ्याच्या पुढे एक सुंदरसा असा तलाव आहे. आजूबाजूला छान रंगीबिरंगी फुलं फुलली आहेत, हिरवंगार गवत आहे, अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे. सकाळचं छान कोवळं लख्ख ऊन तिथे पडलं आहे आणि आपण अगदी छान प्रसन्न मनाने ह्या आपल्या आवडत्या ठिकाणी जाऊन पोचलो आहोत. काही काळ आपण तिथे छान फेऱ्या मारतोय, शरीर मोकळं करतोय, हातपाय हलवतोय, जेणेकरून शरीरातील ऊर्जा छान सगळीकडे प्रसरण पावते आहे. छान मस्त असा पाहिजे तसा मनसोक्त व्यायाम, फिरणं, चालणं झाल्यानंतर तिथे जवळ एक छानसा बाक आहे आणि त्या बाकावर आपण बसत आहोत. सूर्याचे कोवळं ऊन, कोवळा प्रकाश आपल्या शरीरावर पडत आहे. आजूबाजूला निसर्गरम्य असं वातावरण, त्याच्यातले पंचमहाधातू या सगळ्या आपल्या शरीराला अधिक ताजतवानं करत आहेत आणि ह्या सगळ्याचा सुंदर असा अनुभव आपण घेत आहोत. काही काळ या बाकावर आपण शांत बसले आहोत आणि हळूहळू आपण ध्यानस्थ होत आहोत. सूर्याकडनं जो काही प्रकाश आपल्या शरीरावर पडत आहे तो आपल्या सहस्रार चक्रातनं आपल्या शरीरात प्रवेश करत आहे. सूर्य म्हणजे ऊर्जेचं स्थान, एनर्जी हाऊस, पॉवर हाऊस. या संपूर्ण निसर्गाला, या संपूर्ण सृष्टीला, या संपूर्ण पृथ्वीला, तेवढंच काय तर या ब्रह्मांडाला ऊर्जा देणारं, जीवन देणारं स्थान म्हणजे हा सूर्य. या सूर्याच्या ऊर्जेने, तेजस्वी प्रकाशाने आपलं शरीर पुन्हा एकदा छान निरोगी होत चालल्याचा अनुभव आपण घेतोय. हे लख्ख सोनेरी किरण आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहेत. जणू काही स्वामींचा व तुळजाभवानींचा आशीर्वादच त्याच्यातनं आपल्याला येतो आहे. सहस्रार चक्रातनं हा प्रवेश करणारा प्रकाश आता आपल्या आज्ञाचक्रापर्यंत पोचत आहे. त्याच्या आधिपत्याखाली असलेल्या सगळ्या अवयवांना तो छान निरोगी करत आहे व तिकडनं आणखी खाली आपल्या विशुद्ध चक्र घशापाशी, गळ्यापाशी पोचत आहे. तिकडच्याही आधिपत्याखाली असलेल्या सगळ्या अवयवांना छान निरोगी बनवत तो अधिक खाली आपल्या छातीपाशी, आपल्या अनाहत चक्रापाशी पोचत आहे. आपल्या छातीच्या पाशी असलेल्या सगळ्या अवयवांना हा छान सुंदर सूर्याच्या प्रकाशातनं मिळणारी ऊर्जा पोचत आहे. या पॉझिटिव्ह एनर्जीने शरीर पुन्हा एकदा ताजतवानं होत आहे. एखाद्या अवयवात कुठे दुःख असेल, व्याधी असेल तर तिथे जास्ती ऊर्जा कॉन्सन्ट्रेट होत तिकडचा आजार पूर्णपणे नाहीसा करत आहे. आता ही ऊर्जा अधिक खाली आपल्या ओटीपोटापाशी, आपल्या सोलर प्लेक्ससपाशी, बेंबीच्या वर, बेंबीच्या आजूबाजूला पसरत आहे. तिकडे असलेल्या आपल्या मणिपूर, स्वादिष्टान चक्रांनाही ती पूर्णपणे उत्तेजित करत आहे.
जशी जशी ही चक्र छान फिरायला लागत आहेत तशी तशी शरीरातील प्रत्येक अवयव एकदम निरोगी होतो आहे. पुन्हा एकदा छान पॉझिटिव्ह एनर्जीने बरा होत चालला आहे. आणि आता ही ऊर्जा खाली जाऊन आपल्या मूलाधार चक्रामध्ये एकरूप होत आहे. तिकडनं खाली आपल्या पायाकडे, पावलांकडे, बोटांकडे पसरत आहे. सूर्याकडनं मिळणाऱ्या या तेजस्वी प्रकाश आणि ऊर्जेने आपलं शरीर संपूर्णपणे निरोगी होत चालल्याचा अनुभव आपण घेतो आहे. आणि एवढंच नाही तर या निसर्गरम्य ठिकाणी जिथे आपण बसलो आहोत तिकडे आजूबाजूला जी पंचमहाभूतं आहेत, पृथ्वी आहे, अग्नी आहे, वायू आहे, जल आहे, आकाश आहे, या पंचमहाभूतांच्या तत्वांनीच आपलं शरीर बनलं आहे. ही तत्वांनी त्यांच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरात छान प्रवेश करून पुन्हा एकदा आपल्या शरीराला एकदम निरोगी करत आहेत, पूर्णपणे आरोग्य संपन्न करत आहेत. आपलं शरीर प्रत्येक श्वासाबरोबर या तेजस्वी सूर्याच्या ऊर्जेने आणि या पृथ्वीतील पंचमहाभूतांनी छान निरोगी झाल्याचा अनुभव आपण घेत आहोत. काही क्षण असेच आपण थांबणार आहोत आणि हा अनुभव घेत मनोमन या निसर्गाची, या पृथ्वीची, या ब्रह्मांडाचे, आपल्या देवतांचे आभार मानणार आहोत. ज्यांच्या आशीर्वादाने, ज्यांच्या कृपेने आपण छान बरे होत आहोत, निरोगी होत आहोत आणि एक अतिशय आनंदी, समाधानी आयुष्य जगण्यास सक्षम होत आहोत. काही काळ या निसर्गरम्य ठिकाणी असं शांततेत बसून त्याचा पूर्ण अनुभव घ्यायचा आहे. आपल्या मनामध्ये आपल्या शरीराप्रती कृतज्ञतेची भावना आणत आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव, प्रत्येक पेशी जी कायम छान आपल्याला साथ देते, प्रत्येक गोष्ट अतिशय बिनठोकपणे चालू असते, आपल्याला त्याचा कधीही विचार करायला लागत नाही, कित्येक क्रिया ती तिची छान पार पाडत असते, आपल्याला सदैव निरोगी, आनंदी ठेवण्याचा सतत प्रयत्न ती करत असते. त्या शरीराप्रती, आपल्या इम्युनिटीप्रती, आपल्या प्रतिकारशक्तीप्रती मनोमन आभार मानत, धन्यवाद मानत आपण आपल्या या शरीराचे पूर्णपणे आभार व्यक्त करणार आहोत. आपल्या ह्या कडे चाललेल्या वाटचालीत आपल्या आजूबाजूला सुद्धा असे अनेक व्यक्ती आहेत जे पुढे येऊन आपल्याला मदत करत आहेत, आपल्याला एक मदतीचा हात देत आहेत, एक धीराची साथ देत आहेत. ह्या अशा सगळ्या व्यक्तींप्रती सुद्धा आपण मनामध्ये कृतज्ञता मानत मनापासून त्यांचे आभार मानत आहोत की ज्यांच्या असण्याने, ज्यांच्या मदतीने
त्यांच्या समजूतदारपणाने, त्यांच्या 2 शब्दांनी आपला हा प्रवास अधिक सुकर, अधिक आनंदी होत चालला आहे. त्यांच्याकडनं मिळणाऱ्या सदिच्छांनी, त्यांच्याकडनं मिळणाऱ्या वैद्यकीय मदतीने, आर्थिक मदतीने, त्यांच्या येणाऱ्या सद्भावनेने आपण पूर्णपणे छान बरे होत चाललेलो आहोत. तुळजाभवानींची कृपा, स्वामी समर्थांची कृपा, त्या कृपेने आपण संपूर्णपणे छान निरोगी होत चालल्याचा अनुभव आपण घेत आहोत आणि त्यांच्या प्रतीसुद्धा मनापासून कृतज्ञता व्यक्त करत आहोत. आणि अखेर शेवटी आपल्या स्वतःप्रतीसुद्धा कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे. आपल्या आतील छोटी मी, ज्याला आपण आपली इनर चाइल्ड म्हणतो, की जी कायम आलेल्या सगळ्या परिस्थितीला सामोरी जाण्यासाठी सतत धडपडत असते, जिने आत्तापर्यंतचं आयुष्य अतिशय उत्तमरित्या पार पाडायचा प्रयत्न केला, तिच्याप्रती सुद्धा आपण कृतज्ञता व्यक्त करत आहोत. आणि आता हे असं छान निरोगी आरोग्य संपन्न शरीर, प्रसन्न आनंदी मन आणि एक नव्या आत्मविश्वासाने आपण ह्या सुंदरशा अशा निसर्गरम्य ठिकाणातनं, जे आपलं आवडतं ठिकाण आहे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण तिथे कायम येऊ शकतो, अशा या छान निसर्गरम्य ठिकाणातनं आपण हळूहळू चालत पुन्हा एकदा आपल्या रोजच्या दिनचर्येला सुरुवात करत आहोत. एक आनंदाने, उत्साहाने आणि एक अतिशय निरोगी शरीर घेऊन आपला पुढचा प्रवास, आपला आजचा दिवस आपण सुरू करतो आहोत. जेव्हा योग्य वाटेल तेव्हा आजचं आपलं ध्यान सत्र पूर्ण झालं आहे. सावकाश डोळे उघडून आपल्या रोजच्या दिनचर्येला सुरुवात केली तरी चालेल. काही काळ ध्यानस्थ बसून राहावं असं वाटत असेल तर आवर्जून नक्की ध्यानस्थ बसावं. श्वासाकडे लक्ष ठेवत, आपल्या शरीराकडे लक्ष ठेवत, येणारे विचार येऊ दे, त्यांनी कुठलंही जराही विचलित न होत प्रत्येक विचाराचा आहे तसा स्वीकार करत, आपल्या श्वासावर लक्ष ठेवत काही काळ ध्यानस्थ बसायलाही हरकत नाही. आणि जेव्हा योग्य वाटेल तेव्हा सावकाश डोळे उघडून आपली रोजची दिनचर्या सुरू करायला हरकत नाही.